स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत दोन प्रकारची झटपट तयार होणारी लस्सी। ही लस्सी आहे शाही ड्रायफ्रुट्स लस्सी, चवीला अगदी अप्रतिम। जवळपास सर्वांनाच ही लस्सी आवडते। आणि ही दुसरी लस्सी आहे मुलांच्या अतिशय आवडीची चॉकलेट लस्सी। चॉकलेटच्या फ्लेवरचा कुठलाही पदार्थ तुम्ही मुलांना द्या, त्यांना खूप आवडतो। आता उन्हाळ्याला सुरुवात झाली, आपण सुद्धा घरच्या घरी अगदी स्वस्तामध्ये तयार होणारी ही लस्सी नक्की ट्राय करून बघा। यासाठी बघूया मी काय काय घेतलं ते। घेतलं आहे मी अर्धा लिटर फेटलेलं घट्ट दही। पहिले आपण बनवूया ड्रायफ्रूट लस्सी। त्यासाठी मी हे ड्रायफ्रुट्स पाण्यामध्ये भिजत टाकले होते। बदाम, काजू, किसमिस आणि पिस्ता। पिस्त्यामुळे काय होतं, लस्सीचा छान असा हिरवा कलर येतो आणि भिजवल्यामुळे काय होतं, छान बारीक पण होतात आणि कलर पण थोडा छान जास्त हिरवा येतो। हा जो कलर आहे हा लस्सीमध्ये उतरतो। बदाम पण भिजवून त्याची मी साल काढून घेतली। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रुट्स टाकून द्यायचे। याची आपल्याला छान बारीक पेस्ट करायची आहे। फ्लेवरसाठी घेते मी थोडीशी वेलची पावडर। 2 टेबलस्पून घ्यायची आहे पिठी साखर। साखर शक्यतोवर बारीक केलेलीच वापरा। 2 टेबलस्पून पावडर शुगर। हे घेतलं मी अर्धा कप फेटलेलं घट्ट दही। आणि लस्सी बनवताना एक लक्षात ठेवायचं की दही आंबट घेऊ नका। खूप जास्त दही आंबट असेल तर तुम्हाला साखर पण जास्त टाकावी लागेल। हे घेतले आहेत मी 2 आईस क्यूब। दही थंड असल्यामुळे जास्त बर्फ टाकायची गरज नाही। आणि आता झाकण लावून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं, बारीक पेस्ट करून घ्यायची। ड्रायफ्रूट आपले सगळे बारीक झाले पाहिजे। बघू शकाल आपण कलर किती छान आला, पिस्ता कलर। थंड थंड लस्सी तयार आहे। ग्लासमध्ये आता सर्व करूया। यावर टाकते मी थोडीशी टुटी फ्रुटी, म्हणजे ते दिसायला छान अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि मुलांना तर असं अट्रॅक्टिव्ह खूप आवडतं। तसं तुम्ही याला पुन्हा वरून ड्रायफ्रुट्स लावून सुद्धा सजवू शकता। तयार झाली शाही ड्रायफ्रुट्स लस्सी। आता आपण बनवायची दुसरी लस्सी जी मुलांना खूप आवडते। एक बाउल घेतला मी काचेचा। माझ्याकडे हे चॉकलेट आहे, त्यातलं मी थोडंसं चॉकलेट घेतलं आणि थोडंसं सर्व करायला ठेवलं। यामध्ये टाकते मी थोडंसं गरम दूध। गरम दुधामुळे काय होईल, चॉकलेट पटकन मेल्ट होईल। हे बघा, हे मेल्ट व्हायला सुरुवात झाली। दूध थोडं जास्त गरम घ्यायचं, कारण जेव्हा आपण याला असं थोडंसं फेटू तेव्हा दूध थंड होऊन जाईल। आता हे छान व्यवस्थित मेल्ट झालं। आणि तुम्हाला जर चॉकलेट जास्त वापरायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा वापरू शकता। पुन्हा घेते मी 1 कप दही। 1 चम्मचच मी साखर घेतली, पिठी साखर, कारण चॉकलेट हे ऑलरेडी गोड आहे, त्याच्यामुळे मी 2 चम्मच नाही वापरत। यात टाकूया मेल्ट केलेलं चॉकलेट। हे पण आता मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं। ही पण मी मिक्सरमधून फिरवून घेतली। आणि इथे मी आईस क्यूब नाही टाकले, कारण दही ऑलरेडी इतकं थंड होतं, मी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं थोड्या वेळ। तुम्हाला जर दही थंड नसेल तर मग तुम्ही आईस क्यूब वापरा। तयार झाली मुलांच्या आवडीची थंडगार चॉकलेट लस्सी। यावर आता मी थोडंसं हे जे ठेवलेलं चॉकलेट होतं हे किसून टाकते। छान डेकोरेट पण छान होतं आणि मुलांना तर बघूनच बिलकुल आवडेल। माझ्याकडे थोडं हे डार्क चॉकलेट होतं, ते पण मी यावर टाकलं। तयार झाली आपली चॉकलेट लस्सी थंड थंड। तर आपण सुद्धा ही लस्सी नक्की ट्राय करून बघा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।